मैदानामध्ये दाखल झालेली आहे। बघूया आता काय घडणार आहे, काय बिघडणार आहे। पहिली बॅटिंग करत असताना मात्र किती धावांचं टार्गेट सेट केलं जाते। दोन डावखुरे हातांची जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि पहिलं षटक हाती येण्यासाठी मात्र आनंद मखदूम पोलीस दलात कार्यरत आहेत। क्रिकेटवरती तितकंच निस्सीम प्रेम राहिलंय आणि चांगला खेळ करत आलेत आतापर्यंत आनंद मखदूम। मगाशी संतोष मखदूमने वादळी खेळी या मैदानावरती साकारली, त्यांनाही 1000चं पारितोषिक। हो, पहिलाच बॉल या वेळेला चांगला बाउन्सर आहे, डिक्लेअर मध्ये जातोय बॉल। एकेरी धावेने सांघिक धावांचं खातं मात्र त्या ठिकाणी उघडलं जातंय। प्रेक्षकांनी सुद्धा चांगली गर्दी दाखवली मैदानावरती। पाऊस थोडासा आता कमी झालाय, वातावरण थोडंसं बदललंय आता। मगाशी बराच वारा सुटला होता, पण आता वाऱ्याचा प्रवाह जो आहे तो थोडासा कमी झालाय, त्यामुळे आता मात्र खेळण्यायोग्य मैदान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकतं। मगाशी बॉल मात्र त्या ठिकाणी साईड करणं खेळाडूंना खूप कठीण जात होतं, कारण पाऊसही वेगवान होता आणि त्याचबरोबर बराच वारा वाहत होता मैदानामध्ये। यावेळेला लाखू टप्प्याचा बॉल स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून, चेंडू मात्र मैदानातून बाहेर जरूर चाललाय आणि पहिला चौकार या वेळेला पाहायला मिळतोय तो महेश प्रमोद नानगुडेच्या बॅटमधून। डॉन म्हणत्या डॉन। सुरुवात केली आहे महेशने। या हंगामामध्ये बऱ्याच चर्चेत राहिलेला हा खेळाडू आहे। टेनिस बॉल असू द्या, रबर बॉल असू द्या, परळच्या नरे पार्क मैदानावरती सुद्धा जबरदस्त बॅटिंगचं प्रदर्शन केलं। प्लेअर ऑफ द इयरचा अवॉर्ड घेतला आणि आज दाखल झालाय वरळी मुंबईमध्ये। ओ, या वेळेला बॅटची लीडिंग एज, वेगवान चेंडू होता आनंद मखदूमचा। पुन्हा एकदा मात्र डिक्लेअर झोनकडे बॉल जातोय। प्रोलिंग स्पोर्ट्स वरती आपण गेले 2 दिवस या स्पर्धेचा आनंद घेत आहात। अगदी वेगवेगळ्या अँगलने हाय डेफिनेशन कॅमेऱ्यासोबत आमच्या लाडक्या प्रेक्षकांपर्यंत ही स्पर्धा पोहोचवण्याचं काम करतायत विपुलजी पंडुलकर आणि त्यांची संपूर्ण टेक्निकल टीम। या वेळेला अधिक उसळी आहे, व्हाईट बॉल असेल नक्कीच, व्हाईट बॉल तर आहेच, पण 1 फॉर दी ओव्हरची वॉर्निंग मात्र आता आनंद मखदूम यांना दिली जाईल। पहिला बाउन्सर। सामना क्रमांक 3 सध्या मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना स्पर्धेची क्वार्टर फायनल नंबर 3 आपण पाहत आहे मैदानामध्ये। यावेळेला लेन थोडीशी पुढे केली आणि यावेळेला फ्लॅट शॉट, पूर्ण एफर्ट्स लावले कॅच करण्यासाठी, पण टप्पा थोडासा पुढे पडला खेळाडूपासून। पण या खेळाडूच्या एफर्ट्सला मात्र दाद द्यावी लागेल, या खेळाडूच्या एफर्ट्सचं कौतुक करावं लागेल। धीरज मोरे होते त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत, पूर्ण प्रयत्न केले मगाशी संतोषने। या वेळेला समोर बघूया, टायमिंग झालंय पण ताकद पुरेशी लागली आहे का नाही। होय, या वेळेला चेंडू मात्र लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे। पहिला षटकार महेश प्रमोद नानगुडेच्या बॅटमधून आलाय आणि संघाची धावसंख्या 16 वर जाऊन पोहोचते। धुवाधार सुरुवात आहे, धुवाधार बॅटिंग करत आलाय आतापर्यंत आणि त्याला चांगली साथही मिळाली आहे ती रोहित खराची। लाजवाब बॅटिंग करतोय महेश नानगुडे, त्याच्या जोडीला रोहित खरात। 2 डावकुरे हाताच्या फलंदाजांची ही जोडी आहे, म्हणजे या जोडीला पाहिल्यानंतर तुम्हाला ऑस्ट्रेलियाच्या ओपनिंग पेअरची आठवण होईल। मॅथ्यू हेडन आणि ॲडम गिलक्रिस्ट जसे मात्र धुवाधार सुरुवात करायची आपल्या टीमसाठी, तशी काहीशी सुरुवात या ठिकाणी मात्र आपण जर पाहिलं तर रोहित खरात आणि महेश नानगुडे कडून केली गेली आहे। 1-1 4-1 वाईड डबल आणि मग एक शेवटला षटकार। धीरज मोरे आलेत बॉलिंग मार्कवर आणि रोहित खराचा स्टान्सही आपण पाहिलं तर खूप जबरदस्त आहे। डावकुरे आताचे तंत्रशुद्ध बॅटर, ऑफस्टंपच्या खूपच जास्त बाहेर या वेळेला फलंदाजाच्या आवाक्याच्या बाहेर हाताळलाय धीरजने। व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांकडून। रायनो एक्सचाही लोगो तुम्ही त्या ठिकाणी मात्र स्क्रीनवरती पाहू शकता। प्रत्येक सामन्यामध्ये खूप आकर्षक असे टी शर्ट्स या ठिकाणी मात्र आपण प्रत्येक खेळाडूला देत आलोय।
रायनो एक्सच्या वतीने. आडव्या बॅटने खेळलाय फ्लॅट शॉट. यावेळेला सजन पाटील साहेबांच्या बॅनरवर बॉल जाऊन आदळलाय. काल भावेश शेलारसाठी मात्र सजन पाटील साहेबांनी बक्षीस लावलं होतं की त्यांच्या बॅनरवरती जर भावेशने फटका खेळला तर त्याला 500 रुपयांचं रोख रकमेचं पारितोषिक असू दे, मग तो बॅनर पाठीमागचा का असेना. पण यावेळेला मिड विकेटच्या डोक्यावरून खेळायचा प्रयत्न असताना बॅनरवर बॉल आदळतोय. स्ट्राईक रोटेट केली आहे. हाफ ट्रॅकर आहे. पुन्हा एकदा मात्र बाउन्स मिळतोय बॉलला. टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी. महेशच्या चेहऱ्यावरती मात्र हा अनपेक्षित बॉल आपल्याला बघायला मिळाला. ज्या पद्धतीचा बॉल तो अपेक्षित करत होता तसा आला नाही. एका धावेवर समाधानी राहावं लागलं महेशला. पुन्हा आखूड टप्प्याचा बॉल. या वेळेला बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरून डिक्लेअर झोन मध्ये बॉल जातोय. महेश नानगुडेची बॅटिंग पाहिल्यानंतर मात्र टेलिव्हिजन वरती येणाऱ्या अमूल बॉडी वॉर्मरची ऍडव्हर्टाईज आठवते. त्याच्यामध्ये एक डायलॉग आहे, पतला है लेकिन गरम है. तसाच काहीसा फलंदाज आहे. आखूड टप्प्याचा बॉल. या वेळेला ओव्हर दी कव्हर्स केलाय. बाउंड्री लाईन वर क्षेत्ररक्षक आहे का पाहूया. आणि तिथे मात्र कोणी नाहीये. गॅप मध्ये फटका. गोलंदाजाला लागेल 440 वोल्टचा झटका. चेंडू सीमा पार. चौकार. जबरदस्त तंत्रशुद्ध फटका या ठिकाणी महेश नांदगुडेच्या बॅट मधून आलाय. पुण्याच्या मुळशी तालुक्याच्या बावधन गावचा हा खेळाडू आज संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण भारतात मात्र त्याच्या नावाची चर्चा आहे. यावेळेला आखूड टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा उडवलाय. आणखीन एक चौकार येईल महेशच्या बॅट मधून. धुवाधार बॅटिंग. या अगोदर ओव्हर दी कव्हर्स. या वेळेला मात्र डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. महेश ज्या वेळेला बॅटिंग करतो त्यावेळेला हिंदीमध्ये कधी मैं असंही म्हणतो कि जब बॉल हवा में बार बार उड़े तब समझ लेना कि मैदान के अंदर बल्लेबाजी कर रहा है महेश प्रमोद नानगुडे. किती लांबचा षटकार असू द्या त्याला ओलांडण्याची ताकद या फलंदाजामध्ये आहे. ते म्हटलं जातं ना की मनगटात पुरेशी ताकद आणि स्वप्नांमध्ये प्रबळ इच्छाशक्ती असल्यास कोणतीही गोष्ट अशक्य नाहीये. ओ या वेळेला खाली राहिलाय बॉल. खेळाडू वृत्ती दाखवतोय महेश आणि धीरज मोरेच्या खात्यामध्ये आली आहे मात्र महेश नानगुडेची एक मोठी विकेट. आफ्टर ऑल क्रिकेट इज अ गेम ऑफ जेंटलमन. क्रिकेट हा सभ्यतेचा खेळ आहे. खेळाडू वृत्ती दाखवली या वेळेला महेशने. पंचांच्या निर्णयाची अजिबात वाट न पाहता त्याला स्वतःला ठाऊक होतं बॅटची इनर एज घेतली आहे आणि पाठीमागे झेल टिपला गेलाय. तसाच मात्र चालता झाला मैदानातून. आणि म्हणूनच या नावाची चर्चा राहिली या संपूर्ण हंगामामध्ये. पण माघारी परततोय. चेहऱ्यावरती निराशा आहे. अपेक्षित फटका खेळता नाही आला. विकेट गमवावी लागली महेशला. बघा आज 2 दिवसानंतर मात्र थोडस ऊन मैदानामध्ये अनुभवायला मिळतंय. नाहीतर मागच्या 2 दिवसांमध्ये अगदी काल सकाळपासून अजिबात पाऊस थांबला नव्हता. संपूर्ण दिवसभर ढगाळ वातावरण राहिलं. अगदी सकाळी 11 वाजता सुद्धा संध्याकाळी 7 वाजल्याचा भास होत होता. पण आता थोडस ऊन आलंय आणि पावसाचाही वेग थोडासा कमी झालाय. 2 ओव्हरचा खेळ संपतोय. 14ची सरासरी. 1 गडी बाद 28 धावा धावफलकावरती आहेत. एका बाजूला रोहित खरात आणि बॅटिंग साठी मात्र नवीन फलंदाज धनंजय भिंताडे. बॉलिंग मार्क वरती खारचा हर्ष अडसूळ. हा सुद्धा खेळाडू ISPL मध्ये आपण पाहिलाय. मुंबईच्या खार दांडा परिसरातून आलेला हा खेळाडू. मुंबईच्या खार रोड वरून आलेला हा खेळाडू. यावेळेला मिस टाइम स्ट्रोक येतोय. बॅटच्या स्टिकर जवळ बॉल लागलाय. जातोय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एका धावेवर समाधान मानावं लागेल रोहित खरातला.
आमचे सर्व मान्यवर स्वप्नीलजी मोरे, सुनीलजी भोसले साहेब सुद्धा या मॅचचा आनंद घेत आहेत. मनपूर्वक स्वागत आहे. धनंजय भिंताडे आलेत बॅटिंगसाठी. आता रायटी लेफ्टीचं कॉम्बिनेशन आहे मैदानामध्ये. हर्षचा पुढचा बॉल. आकुटप्प्याचा चेंडू यावेळेला पुल केलाय, पण मैदानातून गुल होईल का पाहायचंय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलेत. पकडला जातोय झेल आणि समाप्त होतोय धनंजय भिंताडेचा खेळ. कुणाल गावंडने पकडलाय हा झेल. स्थानिक खेळाडू आहेत आणि त्यांच्यासाठी मात्र खूप सारे सपोर्टर्स या ठिकाणी उपस्थित आहेत. धनंजय भिंताडे शून्याचा चष्मा घालून तंबूच्या आसऱ्याला. वैयक्तिक धावांचं खातही उघडू शकलेले नाही. पुल करायचा प्रयत्न अर्धवट मनानं अपुऱ्या ताकदीनं केलेला फटका सरळ कुणाल गावंडच्या हातामध्ये. आणि मला वाटतं कुठेतरी शॉर्ट सिलेक्शन या वेळेला फसलं, कारण ऑफस्टम्पच्या खूप जास्त बाहेरचा बॉल ऑन साइडला खेचायचा प्रयत्न केला गेला आणि त्यामुळे ताकद कमी पडली या फटक्यात. आणि कुणाल गावंडकडून कोणतीही चुकी नाही. नवीन बॅटर अमित तांबे मैदानामध्ये दाखल होतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहताय कुणाल गावंडे पकडलेला झेल आणि त्यानंतर धनंजयच्या चेहऱ्यावरती निराशा. अतिशय सुंदर ग्राफिक्स आपण पाहताय प्रोलिंग स्पोर्ट्स वरती आणि मोनार्क ग्राफिक्सच्या माध्यमातून हे सर्व ग्राफिक्स आपण प्रोलिंग स्पोर्ट्स मध्ये पाहू शकता. अतिशय क्रिस्टल क्लिअर अशी क्वालिटी आपण या प्रोलिंग स्पोर्ट्स चॅनल वरती बघताय. या वेळेला खेळायचा होता ऑन साइडला, पण बॉल चाललाय मात्र डिक्लेअर झोनच्या दिशेला. चांगला वेग बघायला मिळतोय हर्षकडून. आदर्श नगर वरळी स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावरती रंगत असणारी ऍडव्होकेट डॉक्टर साजन पाटील साहेब आणि विश्वसाई दरबार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेली भव्य पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा. आज स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. काल आपण जर पाहिलं तर सिल्वर स्टार भिवंडी आणि प्रिवान ओमकार 11 नायगाव या संघामध्ये सेमीफायनल जबरदस्त रंगली. अगदी 3 बॉल 9 ची गरज असताना षटकार ठोकला गेला. 1 बॉल 3 ची गरज असताना षटकार ठोकला गेला. दिनू कांबळे सारखा खेळाडू मात्र काल नावात चर्चेत राहिला. काल आपण जर पाहिलं तर श्लोक अनावकर या खेळाडूच्या नावाची सुद्धा चर्चा राहिली. याच वरळी परिसराला बिलॉंग करणारा एक युवा टॅलेंटेड फलंदाज. 24 बॉल 63 धावा त्याच्या बॅटमधून कुठल्या गेल्या. पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू सातत्यपूर्ण मात्र बॅक ऑफ द लेंथ वरती केली जाणारी गोलंदाजी पाहायला मिळते. हर्ष अडसूळ मात्र एक चांगला गोलंदाज आहे, एक चांगला खेळाडू आहे. आतापर्यंत तरी किफायती गोलंदाजी, पहिली सफलता त्याच्या खात्यामध्ये आहे. आतापर्यंत 2 विकेट्स 31 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला आपण पाहताय ते आई काळेश्वरी प्रतिष्ठान महाबळेश्वर संघाच्या खात्यामध्ये. लेग कटर होता पण पिचिंग मात्र डाऊन दी लेग साइड. पंच सादिकजी राजापूरकर मात्र मागे फिरतायत. आपले दोन्ही आज जमिनीला करतायत. समांतर धावा मात्र मिळतील त्या अवांतर. अतिरिक्त धावेने संघाच्या धावफलकाच्या आकड्यात मात्र 1 धावेची वाढ होते. आणि यावेळेला समोर बघूया कितपत लांबी गाठतोय हा बॉल. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि निसटलाय. कॅचेस विन द मॅचेस. पकडो कॅच जीतो मॅच. ऍक्शन रिप्ले पाहूया. ही कॅच असू शकते, ही मॅचही असू शकते. कारण एखाद्या खेळाडूला जर तुम्ही जीवनदान देताय त्याचा फायदा तो उचलेल. ओ रोहित खरात या वेळेला मात्र त्याला बीट करणारा बॉल पाहायला मिळतोय, परंतु डिक्लेअर मध्ये जातोय चेंडू. हर्ष चेहऱ्यावरती नाराजी आहे. कॅच पकडायला हवी होती असं त्याचं म्हणणं आहे. या वेळेला टप्पा पडल्यानंतर हलकसा आतल्या बाजूला वळण घेतलं आणि त्यानंतर थोडासा खालीही राहिला बॉल. यष्टीरक्षकाकडून बॉलला नाही पकडता आलं. एकेरी धावेने मात्र आपण जर पाहिलं तर त्यानंतर हर्षच्या चेहऱ्यावरती नाराजी बघायला मिळाली. 3 ओव्हरचा खेळ संपतोय. संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर 34 वर, म्हणजे जवळपास 11.33च्या सरासरीने बॅटिंग सुरू आहे मैदानामध्ये. क्वार्टर फायनल नंबर 3 आपण बघताय. उपांत्यपूर्व फेरीचा सामना क्रमांक 3 आपण पाहताय मैदानामध्ये.
34ला 2 अशी परिस्थिती आहे. DS कॉप्स आणि आई काळेश्वरी प्रतिष्ठान महाबळेश्वर हमराज मृत्युंजय हा संघ मैदानामध्ये 6 धावा खर्च केल्या. हर्ष अडसुळून 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये. दोन्ही फलंदाज 100च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करतायत. रोहित 5 बॉल 5 वर, अमित 3 बॉल 3 वर. आणि प्रोलिंग स्पोर्ट्स या चॅनलला अजूनही आपण जर सबस्क्राईब केलेलं नसाल तर आपण मोठ्या संख्येने या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल बटन हिट करायला विसरू नका. कारण येत्या पावसाळी रबर बॉल हंगामाच्या बऱ्याच स्पर्धा या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळणार आहेत आणि त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. फुल टॉस बॉल, फुल टोल वसूल करायचा इरादा आहे. पण या फटक्यामध्ये दिशा चुकीची ठरली. खोदा पहाड और निकला चुहा मोठा फटका खेळला पण धाव फक्त एकच मिळाली. पाठीमागे प्रेक्षकही आपण बघू शकता. ओरपी चेंडू होता, पुन्हा एकदा मात्र पाठच्या जाळीला लागतोय. बॉल मैदानाच्या आत येतोय तोपर्यंत एक धाव पळून काढली आहे. अमित तांबे दुसऱ्या धावेच्याही प्रयत्नामध्ये होते परंतु रोहितने मात्र माघारी पाठवलं. पार्टनरशिपची सध्या गरज आहे. 2 विकेट्स थोडेसे लवकर गमावले गेलेत. एक मोठी धावसंख्या उभारावी लागेल कारण DS कॉप्सने सुद्धा पहिल्या मॅच मध्ये एक मोठा विजय मिळवलाय. संतोष मगदुम नावाची चर्चा राहिली पहिल्या मॅच मध्ये आणि यावेळेला राईट इन अ स्लॉट अँड आउट ऑफ द प्लॉट, स्टँड अँड डिलिव्हर्ड, हाय अँड हँडसम, दे दनादन सिक्सर. लाजवाब बॅटिंग. पहिल्याही मॅच मध्ये महेशला खूप चांगली साथ दिली रोहितने. या मॅच मध्ये मात्र आता त्याच्यावरती जबाबदारी जास्त आहे कारण महेश आउट होऊन माघारी परतलाय, धनंजय माघारी परतलाय, अमित तांबे आहेत सोबत. यावेळेला हिरोची भूमिका बजावायची आहे. सरळ हाताने खेळलेला फटका, तिकडे मात्र एकच धाव मिळू शकते. 1-1-6-1 असं पहिल्या 4 बॉलचं पृथक्करण आपण बघताय. मुख्य मंचावरती आमच्या बसलेले सर्व मान्यवर या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. 43 धावा सध्या स्कोरबोर्ड वरती. 2 विकेट्स आतापर्यंत गमावलेत. 7 बॉल 12 वर रोहित पोहोचलाय. यावेळेला लाखोटप्प्याचा बॉल अंगावरती येत होता, त्याला शिंगावर घेण्याचा प्रयत्न, अर्धवट हाताने खेळलेला फटका, शॉर्ट आर्म जॅम केलाय. तिथे मात्र 2 धावा अगदी इझिली कंप्लीट केल्या. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये आहेत परंतु ती धाव नाही पूर्ण होणार. पण 1 रन शॉटचा इशारा आलाय. 2 धावा घेतल्या पण 1 धाव अर्धवट आहे, त्यामुळे एकच धाव स्कोर कार्ड वरती अंकित केली जाईल. शेवटचा बॉल आहे. 4थं षटक, 44 धावा स्कोर कार्ड वरती. अमित स्ट्राईकवर आहे. यावेळेला पुल करायचा प्रयत्न, बॉल समोर चाललाय, लॉंग ऑन वर क्षेत्ररक्षक, नो मिस्टेक अँड 1 मोर विकेट डाऊन. झेलबाद होतोय अमित तांबे. तिसरा विकेट गमावलाय. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 11ची सरासरी स्कोरबोर्ड वरती आहे. 44 धावा. हर्षने मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी केली या मागच्या ओव्हर मध्ये. यावेळेला हर्षद होता. 10 धावा त्याने खर्च केल्या. शेवटच्या बॉलवर सफलता मिळाली. आता शेवटची ओव्हर आहे. पाहूया शेवटच्या ओव्हर मध्ये मात्र आता काय घडणार आहे. हाणामारीचं षटक, डेथ ओव्हरचा खेळ. हर्ष अडसूळ पुन्हा एकदा मात्र बॉलिंग मार्कवर. पहिलं षटक किफायती गोलंदाजी केली आहे. स्ट्राईक वरती रोहित खरात. आणि बॅटिंग साठी मात्र मनोज साठे. टेनिस बॉल क्रिकेट हंगामामध्ये आई काळेश्वरी प्रतिष्ठान म्हणजेच हमराज मृत्युंजय संघाने मात्र बऱ्याच स्पर्धा गाजवल्या.
पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या हंगामामध्ये सुद्धा आज बरेच लांबचा प्रवास करून हे सर्व खेळाडू मुंबईमध्ये आलेत. पुणे ते मुंबई असा जवळपास 4, 4.5, 5 तासांचा प्रवास आणि तिथून आल्यानंतर मात्र खेळ करणं जितकं वाटतं तितकं सोपं नाहीये आणि तेही या भर पावसामध्ये. दुसऱ्या बाजूला DS कॉप्स धीरज मोरे यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा संघ. बरेच पोलीस बांधव आज मैदानामध्ये खेळतायत. शेवटच्या षटकाचा पहिला बॉल घेऊन हर्ष अडसूळ निघालाय बॉलिंग रनवे वरून. राईट आर्म राऊंड विकेटचा मारा. पहिला बॉल बॅटची लिडिंग एज घेतली आहे आणि डिक्लेअर झोन मध्ये गेलाय. सुरुवात मात्र एकेरी धावेने झाली आहे पण रोहित खरा तितक्यात थांबणारा खेळाडू नाहीये. एखाद दुसरा मोठा फटका खेळायचा प्रयत्न तोही करणार शेवटच्या ओव्हरमध्ये, कारण हवं तसं टार्गेट आतापर्यंत सेट झालेलं दिसत नाहीये. ऍटलिस्ट एक फायटिंग टोटल बनवावी लागेल. 55-60 धावा जर बनल्या ना पहिल्या इनिंग मध्ये तर मॅचला मजा येईल. आकुटप्प्याचा बॉल या वेळेला बॅटच्या आतली कडा घेतोय, शरीरावर आदळतोय. एक धाव मात्र कंप्लीट केली आहे. मला वाटतं हा बॉल लागलाय. पाठीमागे जे प्रेक्षक आपण बघताय रेनकोट घातलंय, छत्र्या आणल्यात, मोबाईलला प्लॅस्टिकचं कव्हर घेतलंय, पण क्रिकेट बघायला जायचं किती जोरदार पाऊस असू द्या. आणि हीच मुंबईच्या क्रिकेटची खासियत आहे आणि म्हणूनच मुंबईला क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखलं जातं. वेगवान बॉल पुन्हा एकदा हाताळण्यासाठी सज्ज आहे. आपटलाय या वेळेला लेग कटर. पुन्हा एकदा खेळाडूवृत्ती दाखवली आहे मनोज साठेने. चौथा धक्का लागतोय आई काळेश्वरी प्रतिष्ठान महाबळेश्वर हमराज मृत्युंजय संघाला. ऋषी झोरे यांना आपण इन ऍक्शन बघतोय. महेश नांदगुडे, धनंजय भिंताडे. दुसऱ्या बाजूने आपण जर पाहिलं तर धीरज मोरे, हर्ष अडसूळ, अनेक मोठमोठी नावं. आणि दरम्यान इनिंग ब्रेक मध्ये मात्र पुढच्या मॅचचा टॉस या ठिकाणी केला जाणार आहे. पुढच्या मॅच साठी मात्र दोन्ही कॅप्टन्स टॉस साठी रेडी राहायचंय. यानंतर होणारा सामना विनर्स वरळी विरुद्ध ताई पॅकर्स पालघर. या वेळेला मात्र आपण बघतोय बॉल सरळ पुन्हा एकदा मात्र डिक्लेअर झोनच्या दिशेने ट्रॅव्हल करतोय. मोठा फटका खेळण्याची संधी देत नाहीयेत रोहितला. रोहित आणि रोहितच्या जोडीला ऋतिक. या वेळेला मात्र हाफ ट्रॅकर बॉल शॉर्ट आर्म पुल जो झालाय पॉवरफुल, वंडरफुल, ब्युटिफुल आणि सक्सेसफुल. हा खणखणीत चौकार येतोय. गरज होती या फटक्यांची, कारण धावसंख्येचा आकडा आपण जर पाहिला तर थोडासा कंट्रोलमध्ये ठेवला होता गोलंदाजांनी. आणि त्यातल्या त्यात हर्ष अडसूळ याच्या गोलंदाजीची आपण चर्चा केली तर 1.5 बॉल त्याने आतापर्यंत हाताळले, 13 धावा दिल्यात, 2 विकेट त्याच्या खात्यामध्ये. हो, वेग आहे. टप्पा मात्र थोडासा मागे घेतला आणि रिव्ह्यूची मागणी मात्र या ठिकाणी मला वाटतं करतोय. वाईड +1 पण रिव्ह्यू सुद्धा आहे. ऑनफिल्ड पंचांचं ओरिजिनल डिसिजन आहे, वाईड बॉल आहे. अधिक धाव मात्र त्या ठिकाणी आली आहे, म्हणजे 2 धावा ऑलरेडी घोषित केलेत पंचांनी. पण गोलंदाज हर्ष अडसूळीने मात्र पंचांच्या निर्णयावरती कुठेतरी आक्षेप घेतलाय. चांगलं आयोजन पार पडतंय आज स्पर्धेचा दुसरा दिवस. आणि येस, इट्स अ वाईड बॉल. अधिक आहेत, वाईड अधिक 1, 2 धावांची भर पडेल. रिव्ह्यू सुद्धा गमावलाय शेवटच्या ओव्हर मध्ये. लास्ट बॉल आणि शेवटचा बॉल सरळ यष्टीरक्षकाकडे सोपवलाय. हँड टू हँड डिलिव्हरी. डॉट बॉलने मात्र ओव्हर नंबर 5 ची आणि या पहिल्या डावाची होते समाप्ती. आणि
पहिल्या डावाच्या पहिल्या 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाच्या खात्यामध्ये एकूण धावसंख्या आपण जर पाहिली तर 53 धावा झालेल्या आहेत आणि 54 धावांची आवश्यकता येणाऱ्या 5 ओव्हरमध्ये गरजेच्या असणार आहेत त्या डीएस कॉप संघाला हा सामना जिंकण्यासाठी. बॉलिंग समरी आपण पाहतोय ज्या ठिकाणी मात्र आनंद मगदुमने पहिली ओव्हर हाताळली, 16 धावा त्याने खर्च केल्या. हर्ष अडसूळ 2 ओव्हर हाताळल्या, 2 विकेट पटकावले, 14 म्हणजे 7 ची इकॉनॉमी राहिली. सिद्धार्थने मात्र 1 ओव्हर हाताळली, 10 धावा खर्च केल्या. धीरज मोरे 1 ओव्हर 12 धावा त्याने खर्च केल्या. फॉल ऑफ विकेट जर आपण पाहिलं तर 28 वर पहिली विकेट, त्यानंतर दुसऱ्याच बॉलवरती लगेच शून्यावरती धनंजय भिंताळे माघारी परतला. 44 वर तिसरा विकेट आणि 46 वरती चौथा विकेट, असे एकूण 4 विकेट्स गमावले. अतिशय विहंगम असं दृश्य या मैदानाचं आपण पाहताय. विश्वसाई दरबार आणि ऍडव्होकेट डॉक्टर साजन पाटील सरांच्या संकल्पनेतून साकार झालेली वरळी मॉन्सून धमाका 2026 थर्ड एडिशन. 53 धावा बनल्या आहेत आणि 54 धावांची आवश्यकता आहे. दरम्यान नेक्स्ट मॅचचा टॉस या ठिकाणी केला जाणार आहे. विनर्स वरळी आणि ताई पॅकर्स पालघर प्रभादेवी दोन्ही टीमच्या कॅप्टनला टॉस साठी येण्याची विनंती असेल. आपण काही सन्मान करणार आहोत. सर्वप्रथम सुनील भोसले साहेब यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. मुंबईतील धडाकेबाज बॅटर, सिक्सर किंग रोहन भोसले यांचे पिताश्री सुनीलजी भोसले साहेब यांचा या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे आयोजन कमिटीच्या वतीने. मी साजन सरांना विनंती असणार आहे, आपण सुनील भोसले सरांचा सन्मान करायचा आहे. साजन सर या. मी सिद्धेश गावण यांचे पिताश्री कृष्णकांत गावण साहेब विनंती असेल आपण या ठिकाणी यायचं. आपण सुनील भोसले साहेबांचा सन्मान करायचा आहे. विश्वसाई दरबार क्रीडा मंडळाची स्पर्धा वरळी मान्सून धमाका साजन पाटील सरांच्या विशेष सौजन्याने आणि या स्पर्धेमध्ये आलेल्या मान्यवरांचा सन्मान केला जातोय. लांबवर षटकार मारण्यासाठी प्रसिद्ध असणारा वरळीचा बॅटर म्हणजेच रोहन भोसले यांचे पिताश्री सुनीलजी भोसले साहेब या ठिकाणी आहेत आणि त्यांचा सन्मान केला जातोय. धन्यवाद, आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात, या स्पर्धेची शोभा वाढवली. त्याचबरोबर आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत कैलासवासी शिवाजी तातोबा मोरे यांच्या स्मरणार्थ ज्या मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज ज्यांनी दिलेल्या आहेत असे स्वप्नीलजी मोरे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. स्वप्नीलजी मोरे साहेबांचा विशेष सन्मान आपण करत आहोत. मी कृष्णकांत गावण साहेबांना विनंती असेल आपण हा सन्मान करायचा आहे. स्वप्नीलजी मोरे साहेबांचा सन्मान केला जातोय. विश्वसाई दरबार क्रीडा मंडळाच्या वतीने हा सन्मान केला जातोय. आपली ही उपस्थिती या स्पर्धेची शोभा वाढवताना पाहायला मिळालेली आहे आणि त्याबद्दल आपला हा सन्मान केला जातोय. धन्यवाद. आपल्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज पुरस्कृत करण्यात आलेल्या आहेत त्याबद्दल स्वप्नीलजी मोरे यांचा विशेष सन्मान. आणि कॅप्टन याचाला टॉस करण्यासाठी आलेत का दोन्ही कॅप्टन? चला टॉस साठी या दोन्ही टीमचे कॅप्टन. महत्वाची मॅच आहे आणि त्याचा टॉस इकडे होतोय. विनर्स वरळी विनर्स आणि ताई पॅकर. वरळी विनर्स आणि ताई पॅकर्स. आणि टॉस जिंकलेला आहे वरळी विनर्स.
टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल आणि आज कोणते कोणते खेळाडू आपल्या टीममध्ये आहेत? टॉस जिंकला आता सर फिल्डिंग करणार आहे आम्ही फिल्डिंग टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय असणार आहे. प्रशांत, आज कशा प्रकारची आपली टीम आहे आणि काय तयारीने आली आहे टायपॅकर आज? सेम टीम आहे. चांगली टुर्नामेंट आहे, जिंकण्याचा प्रयत्न करू. दोन्ही टीमला असतील खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. ताई पॅकर बॅटिंगसाठी सज्ज व्हा. जाऊयात मॅचकडे. आवाज असेल वरळीचा गोड आवाज, सिद्धेश शिंदे. हॅलो, धन्यवाद सर. तर मॅचला पुन्हा एकदा सुरुवात होते. DS कॉप संघाला 54 धावांची गरज आहे. तर स्ट्राईकला राजू कंग, नॉन स्ट्राईकला सुजित शिवाळे, तर गोलंदाजीसाठी विकी कलमे. पहिला चेंडू होता, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र प्रयत्न त्या ठिकाणी असफल आणि डावाची सुरुवात करतायत. मागचा सामना पाहायचा झाला तर सुंदररित्या आपला विजय प्रस्थापित केला होता आणि हायलाइट राहिले होते संतोषजी मगदूम. आणि आज या ठिकाणी मॅचला पुन्हा एकदा सुरुवात होते. प्रथम फलंदाजी करताना श्री काळेश्वरी महाबळेश्वर या संघाने 53 धावा केल्या आहेत आणि 54 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी DS कॉप्स. आणखीन एक वेगवान चेंडू होता. विकी कलमे यांचा मात्र उसळी जास्त असल्यामुळे वाईट घोषित केलेत पंचांनी आणि एक वाईट +1 अशा 2 धावा मिळत आहेत आणि या 2 धावांच्या मदतीने संघ पोहोचतोय तो 3 धावा झाल्या आहेत. पहिलं षटक या ठिकाणी चालू आहे. ओमकार देसाई या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत आणि मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा ब्रँड अँबॅसेडर आणि साजन पाटील सरांकडून त्यांना एक विशेष भेट दिली जाते. मैदानात जबरदस्त सामना देखील पाहायला मिळतोय. सुजित शेवाळे यांच्या बॅटमधून आलेला आहे षटकार आणि गेल्या वर्षी या ठिकाणी सरांनी चांदीच्या गिफ्ट दिल्या होत्या. यावर्षी सोन्याच्या गिफ्ट दिलेल्या आहेत. ओमकार देसाई गेली 20 वर्ष भारतीय टेनिस क्रिकेटमध्ये ज्या खेळाडूचा दबदबा आपल्याला पाहायला मिळाला त्यांचा एक विशेष सन्मान. ही महालक्ष्मी मातेची प्रतिमा आहे जिला सोन्याचा मुलामा आहे आणि ओमकार देसाई यांचा सन्मान आपले मित्र साजन पाटील सर यांच्याकडून हा विशेष सन्मान होतोय आणि एक आठवण वरळी मान्सून धमाकाची ओमकार देसाई यांना. पुन्हा एकदा विकी कलमे, सुजित शेवाळे यांच्यासाठी हाही चेंडू नो घोषित केलाय. 9+1 अशा 2 धावा मिळत आहेत. पहिलं षटक या ठिकाणी चालू आहे आणि सुजित शेवाळे यांच्या बॅटमधनं एक दिमागदार षटकार आलाय. सुजित शेवाळे आणि राजू कंक ही जोडी DS कॉपसाठी सलामीसाठी आली आहे. 54 धावांचं टार्गेट दिलंय. टार्गेट पूर्ण करायचं आहे या उद्देशाने मैदानात उतरली आहे. विकी कलमे गोलंदाजीसाठी एक अतिशय वेगवान गोलंदाज समोर आव्हान आहे सुजित शेवाळे यांना. यावेळेला बिग हिटर केलाय. पावळे किती लांब होता, संधी निर्माण केली आहे आणि झेल त्या ठिकाणी सुटलाय. 4 धावा सुजित शेवाळे यांच्या बॅट मधनं येत आहेत. डावाची सूत्र हाती घेतलेत आणि एकदा दिमाखात सुरुवात केली आहे. सुंदर फटकेबाजी त्या ठिकाणी करतायत आणि चांगली फटकेबाजी. तीन चेंडू झाले आहेत आणि फक्त 17 धावा झाल्या आहेत. आणखीन एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला होता. प्रयत्न थोडासा असफल झालाय. डिक्लेअर स्वरूपाची एक धाव मिळते. अवघे 4 चेंडू झाले आहेत आणि धावसंख्या झाली ती 18. विकी कलमे यांच्यावरती मात्र प्रतिहल्ला चढवलाय. आपण पाहतोय DS कॉप्स विरुद्ध श्री काळेश्वरी महाबळेश्वर पुण्याचा संघ. यानंतर सुद्धा आपण चांगली मॅच बघू. विनर्स वरळी विरुद्ध ताई पॅकर्स. सुजित शेवाळे चांगली फटकेबाजी. विकी कलमे सुद्धा एक चांगले गोलंदाज आहेत कोल्हापूरचे. आपण या
स्पर्धेमध्ये गतवर्षी पायजल जर चांदीचं नाणं ठेवलं होतं, यावर्षी सोन्याचा मुलामा असलेला आई महालक्ष्मीची प्रतिमा दिली जाते आहे. पुढच्या वर्षी आणखीन काहीतरी वेगळ्या आकर्षणाने ही स्पर्धा आपण पाहू शकू. आणि पुढच्या वर्षी स्पर्धेचं बक्षीस असेल 2 लाख आणि 1 लाख. विकी कलमे गोलंदाजीवर सज्ज होतील. तर स्ट्राईकला सुजित. यावेळेला आणखीन एक समोरच्या दिशेने महाकालीच्या डायरेक्ट दरबारात हा चेंडू धाडलाय. सुजित शेवळे यांच्या बॅटमधनं एक नेत्रदीपक असा डोळ्याची पारणे फेडणारा षटकार येतो आहे. सुंदर फटकेबाजी. ऍक्शन रिप्ले मध्ये काय फटका खेळलाय. हेलिकॉप्टरचा फटका होता. मेरिटवर क्रिकेट खेळणं जाणतात सुजित शेवाळे. सातारा कराडचे एक सुंदर बॅटर या ठिकाणी वरळीमध्ये दाखल झाले आहेत आणि आपल्या फलंदाजीचा फटका मात्र समोरच्या गोलंदाजांना दिला आहे. चांगला फुटवर्क त्या ठिकाणी. ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकता. सुजित शेवाळे आणि चेंडूवरची नजर शेवटच्या क्षणापर्यंत हटवली नाही. विकी कलमे. यावेळेला चांगला चेंडू. डिक्लरची एक धाव त्या ठिकाणी मिळते आहे. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होत आहे. धावसंख्या होती 25. 25 धावा. सुजित शेवाळे 7 चेंडू मध्ये 18 धावांची अफलातून इनिंग खेळत आहेत. आपल्या विजयाचं ध्येय आहे ते सोपस्कार करण्याचा प्रयत्न करतायत. त्या दिशेने वाटचाल करतायत आणि यशस्वी वाटचाल तितकीच सुंदर साथ देत आहेत राजू कंक. सिद्धार्थ जाधव गोलंदाजीसाठी. राजू कंक. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला होता. मागच्या डिक्लेअर स्वरूपाची एक धाव मिळते त्या ठिकाणी. 26 धावा होत आहेत. चांगली विजयाच्या दिशेने वाटचाल करतायत. या स्पर्धेमध्ये आपण सर्वच खेळाडूंना खेळताना पाहायला मिळतं. अवघ्या महाराष्ट्रातले सर्वच खेळाडू या वरळी भूमीमध्ये दाखल झाले आहेत आपला खेळ दाखवण्यासाठी. पुन्हा एकदा सिद्धार्थ जाधव. यावेळेला पॉइंटच्या दिशेने चेंडू खेळलाय. पाहायचं झालं किती धावा चेंडूवरती आणि हाही चेंडू राजू यांच्या बॅटमधनं चौकार येतोय. सुजित यांच्या खांद्याला खांदा लावून फलंदाजी करतायत आणि सुंदर फलंदाजी करतायत. सुजित शेवाळे आणि राजू कंक ही जोडी मात्र या ठिकाणी मैदानामध्ये जमली आहे. धावसंख्या 29. सिद्धार्थ जाधव सुद्धा चांगले गोलंदाज आहेत. त्यांनाही कमबॅक करावं लागेल. पहिल्या चेंडूवरती जरूर चौकार आलाय आणि आपण मेगा स्क्रीनवर सन्माननीय सुनीलजी भोसले साहेब आणि त्याचप्रमाणे स्वप्नीलजी मोरे यांना पाहतोय. साजन सर यांच्या माध्यमातून ही साकारलेली स्पर्धा विश्व शाही दरबार आयोजित भव्य रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आणि आजचा फायनलचा दिवस. पुन्हा एकदा सिद्धार्थ. या वेळेला राजू यांच्या बॅटमधनं समोर धाडलाय आणि एवढा लांब धाडलाय की शोधून आणावा लागेल. सुजित शेवाळे पहिल्या षटकामध्ये हल्ला चढवत होते आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून आता राजू सुद्धा आपल्या नावाची चर्चा करायला लावतायत आणि ती वरळीमध्ये करायला लावतायत आणि रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये करायला लावतायत. काय चांगलं टेलिकास्ट या ठिकाणी प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून आणि समोरच्या दिशेने खेळला आणि नजर मात्र हटवत नाही. सुजित शेवाळे यांचा षटका सुद्धा एक चांगला दिमागदार म्हणजे डोळ्यांचं पारणं फेडणारा होता आणि त्याचप्रमाणे राजू यांचा सुद्धा षटकार तसाच होता. धावसंख्या झाली ती 35. यावेळेला आणखीन एक चांगला फटका राजू यांच्या बॅटमधनं. याही चेंडूवरती षटकार. 2 चेंडूवरती 2 षटकार आले आहेत. तिसरा आला तर राजू यांच्यासाठी 1000 रुपयाचे पारितोषिक सन्माननीय साजन सर यांच्या माध्यमातून दिलं जाईल आणि समालोचकाला सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. तिसरा येईल का सिद्धार्थ यांच्या बॅटमधनं आणि हाही चेंडू पाहायचा झाला तर अतिरिक्त स्वरूपाची एक धाव वाईट प्लस 1 अशा 2 धावा मिळत आहेत. 43 धावा होत आहेत. तिसऱ्याची प्रतीक्षा आहे. धावसंख्या 43. विजयाचं लक्ष थोडस सोपस्कार केलाय सिद्धार्थ गोलंदाजीवरती.
यावरती तिसरा चेंडू त्या ठिकाणी हुकला आहे. बॅक टू बॅक 2 षटकार जरूर आले. राजू यांच्या बॅटमधनं निर्धाव चेंडू टाकण्यात यशस्वी होत आहेत. अगदी लवकर मॅच संपवायच्या उद्देशाने या ठिकाणी बॅटिंग करतायत. 43 धावा. आणखीन एक मोठा फटका जरूर झाला होता आणि त्या ठिकाणी झेल बांधण्याचा प्रयत्न आणि त्या ठिकाणी झेल त्या ठिकाणी पॉईंटच्या दिशेने सोडला आहे. एक धाव जरूर मिळते. 44 धावा. दुसरं षटक चालू आहे आणि धावसंख्या 44. अफलातून इनिंग साकारली आहे सुजित शेवाळे. तर दुसऱ्या बाजूला राजू. 44 धावा. विकी कलमे पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी. तर स्ट्राईकला राजू. यावेळेला आणखीन एक चांगला चेंडू. चांगला चेंडू होता त्या ठिकाणी. चांगली फटकेबाजी केली आहे. विजयाचं ते उद्दिष्ट होतं ते मात्र लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करतायत. पुन्हा एकदा विकी कलमे. यावेळेला आणखीन एक समोरच्या दिशेने खेळलाय. यावेळेला राजू यांच्या बॅटमधनं एक राजस्थानी देखणा फटका. काय फटकेबाजी चालली आहे. सुजित शेवाळे एका बाजूला, दुसऱ्या बाजूला राजू. दोघांची ही जुगलबंदी चालू आहे. कोण जास्त षटकार मारतोय. आणि या 6 धावा. एक्कावन्न धावा झाल्या आहेत. एक धाव तर पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी ही धाव पूर्ण. तिसरीचा प्रयत्न होता मात्र प्रयत्न त्या ठिकाणी थांबवलाय. 53 धावा झाल्या आहेत आणि एका धावेची गरज आहे जिंकण्यासाठी. यावेळेला स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न झाला होता. प्रयत्न थोडासा फसलाय. मात्र सामन्याचं ते गणित होतं ते अवघं गणितच पहिल्या षटकापासून त्या ठिकाणी वरचढ ठरले आणि पहिल्या षटकापासूनच हल्ले चढवायला सुरुवात केली. सुजित शेवाळे आणि राजू कंक यांनी. राजू कंक यांच्या बॅटमधनं एक उंच खेळलेला फटका होता. जेलबाद होण्याचा प्रयत्न आहे. धनंजय भिंताडे जेलखाली आणि त्या ठिकाणी विजयी झाले ते DS कॉप्स. आपण सेमीफायनल मध्ये प्रवेश केला आणि श्री काळेश्वरी महाबळेश्वर संघ आपण सुद्धा या स्पर्धेमध्ये आपला चांगला खेळ दर्शवला. तर एवढ्या लांबवरनं आपण इकडे खेळायला आलात हीच आपल्यासाठी मोठी उपलब्धी आणि आमचं एक या स्पर्धेचं एक दर्जा आणि स्तर तुम्ही उंचावलाय. तुम्हाला सुद्धा येणारा कालावधी, येणारा रबर बॉलचा हंगाम सुंदर आणि चांगला जावो. तसेच DS कॉप्स यांनी सुद्धा आपण चांगली खेळ केलात आणि सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. प्रथम फलंदाजी करताना महेश 9 चेंडूमध्ये 23 धावांची खेळी केली होती. रोहित 9 चेंडूमध्ये 14. ऋतिक 3 चेंडूमध्ये 6. अमित 7 चेंडूमध्ये 6. तर गोलंदाजीमध्ये हर्ष अडसूळ 2 षटकामध्ये 15 धावा 2 विकेट. सिद्धार्थ यांनी 1 षटक 10 धावा 1 विकेट घेतली. धीरज मोरे यांनी 1 षटक 12